नेताजीची भावी पत्नी मराठी रियासतची रणरागिणी आज या तू ह्यांपरीच्या मुंडीत अडकलेस. आजला कसला विचार चाललाय तुझा? इथून पळून तर जाण्याचा बेत नाही ना? आजचा दिवस हा तुझा शेवटचा दिवस. आजची रात्र ही तुझ्या आमोलसिलाची शेवटची रात्र. आज संध्याकाळपर्यंत तो शिवाजी जर इथं आला नाही तर काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? तुझ्या या सुकुमार मनमुरादपणे लाचके तोडून स्वाद घेणार. अरे जा. अरे तुझ्या भोग लागलेल्या संपत्ती द्यायला तू काय मला शोधापणाची भावना समजली काय? तू माझ्या अंगाला हात तरी लावून बघ. वाघिणीचं रूप घेऊन नरडीचा घोट घेईन मी तुझ्या. बोलण्या करून वाटतं की मराठी पाणी फार तिखट आहे. मी सुद्धा मराठी बच्चा आहे. तू विसरलेच वाटता. सिंहाच्या छातीनं किल्ल्यात प्रवेश करून तुला सर्वांसमोर उचलून आणले. मारण्यासाठी नाही तर या माझ्या राखट हाताने त्या शिवाजीचा नरडीचा खळ केल्यासाठी. आणि तो मोका मिळाला नाहीच तर या तुझ्या देहाच्या बरोबर माझी हेचकाची रंगपंचमी खेळेन. सरळ त्या रोडेश्वरवर हल्ला करू. शिवाजीला जाऊन भेटणार. अरे जा जा. अरे तूच काय? अरे तुझ्यासारखे हजारो राक्षस जरी आले ना तरी आमच्या शिवाजी महाराजांच्या एका केसालाही धक्का लागणार नाही. शिवाजी महाराज आमचे स्वामी आहेत. मराठे शाहीचे रक्षण करते. तुझ्यासारख्या षंढाच्या हातून मरण यायला लक्षात ठेव. एवढा मोठा देश स्वाभिमान. बोलता तुझ्या चेहऱ्यावर लाल लक्ष्मीमा चढलेली दिसते. बहुत सुंदर. पाखरू पिंजरात कोंडल्यावर कसं तडफडत. जीवाच्या आकांताने धडपड करतो. जीवाच्या आकांताने कसं धडपडू लागतं पिंजऱ्यातून निसटण्यासाठी. पण त्याचा काय उपयोग? काही नाही. शेवटी जीवनाच्या शेवटपर्यंत पिंजरात आणि पिंजऱ्यातच कपाल मोक्ष पडतो. खेळ कोणाला उद्यापासून शिवाजी इथं येईपर्यंत मनमुराद तुझ्या या देहाची लचके तोडणार. तुझ्या या जवानीचे या देहाबरोबर हे खेळताना माझा दिल कसा खोल जाणार. अरे तुझा दिल हा तुझा पापी दिल महाराज स्वतः इथं येऊन आपल्या समशेरीने तुझ्याच हातावर ठेवतील. याचा बहुतेक तुला विसर पडलेला दिसतोय. आवाज बंद कर आराम जाते. गृहप्रधान शेवट दमडीचे लावले चाले आणि या गृहप्रधान शेवटांप्रमाणाचा विचार दाखवते काय. महाराष्ट्राने तुझा दिल बाहेर काढून
तुझ्या हातात येते. आता येऊ दे तर माझ्या समोर सरा. एक तो जिवंत राहील, कदा वेळ कधीतरी जिवंत राहील. एवढा मोठा शूर वर्गाचा बच्चा समजतोस तर मग असा या गुहेत लपून कशाला राहतोस? अरे असेल हिंमत तर गुहेबाहेर पड आणि मग बघ आमच्या हजारो मराठी समशेरी तुझ्यावर तुटून पडतील आणि तुझ्या देहाची बोटी बोटी करून कोल्हा कुत्र्यांना बहाल करतील. जबान सांभाळ हरामजादी. तुला जीव तर प्यारा असेल तर माझ्या सांगण्याप्रमाणेच करावं लागेल. नाही तर इथं तुझी कोंबडी सारी गर्दन पिरगाळून टाकेल. जा राक्षसा. शिकलाय ना जरा मग गप की कशाला कशा चंद्राच्या करतो. गप जरा काय कोण आहे रे तिकडे? शांत हो जरा. असेल हिंमत तर ये आता स्वतः समोर. करता येते का तुला? येते का? गप ना मग काय लावलंय राव चंद्र. मग काय तुझ्यापेक्षा काय बार काय काय हा मग ग बस हिशोबात राहा. हाय रे देवा, या सैतानाच्या तावडीतून सुटू तरी कशी? आलं बघ. काय करावं तेच कळेन असं झालंय. म्हणणार काय? नशिबाचा खेळ कळणार तरी कुणाला? परमेश्वरा, नको रे आता अंत पाहूस माझा. काय करू मी? देवा, तुझं नाव घेते. मला खात्री आहे, रडते साली. रडून हैराण झाली तरी या वेळकोजीच्या दिलाला पादार फुटणार नाही. पण त्या अजूनही त्या शिवाजीचा पत्ता कसा काय नाही? आणि जर नाही झाला तर तू तर आहेच माझ्या सोबतीला. या किल्लेदाराच्या किल्लेदाराची लाडकी लेक. अचानक तुला काय झालं? आनंदाच्या उकळ्या फुटल्यात पण. म्हणजे नाही समजलो. समजेल कसं? डोकं पाहिजे ना समजण्यासाठी. अरे नरांध पशु, अरे मदांध धुंद झालेल्या राक्षसा, अरे तुझ्या पुरुषत्वावर हसले मी.
कारण बाईला पळवून आणलंस तिथंच तुझं पुरुषत्व दिसलं. कारण साजान अक्काऐवजी तू मला घेऊन आलास. मला नाही, मी त्याची एकनिष्ठ दासी मैना. म्हणजे माझा हा गाव बसला होता. मग आता तुला सही सोडून चालणार नाही. झाली काय माणूस गेला पालख्या झालेला घरा थांबा. या वाघाच्या गुहेत येणारा तू कोण रे? महाराजाकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात मराठा शाहीच्या रक्षणासाठी ज्यासारख्या नराधमाचा कायमचा बिमार करण्यासाठी आलेला नेताजी पालकर. हो, नेताजी पालकर म्हणजे त्या शिवाजीचा साथीदार. हा शिवाजीच्या नादी लागून कशाला उगाचा भूकटा मारतोय? रोज माझं वैर नाही. माझी जी दुश्मनी आहे ती त्या शिवाजीची आहे. हे आमचं आम्ही पाहून घेऊ. कशाला भूकटचा मरणाला आव्हान देतोय? शिवाजी महाराज आमचे राजा आहेत. राजाचा दुश्मन तो आमचा दुश्मन. तेव्हा काय म्हणजे माझ्या बरोबर लढणार? पण लक्षात ठेव, या वाघाच्या पंजातून सुटणं इतकं सोपं नाही. तेव्हा पुन्हा सांगतोय, आला तसा परत जा आणि तुझ्या त्या शिवाजीला पाठवून दे माझ्याकडे. मेला बदल हत्तीला सुद्धा भंगी हैराण करताय बँकाचे. चल मैना. हा खबरदार. मैना आता एकदा वाघाच्या गुहेत आल्यानंतर सुटणं सोपं नाही ते. गुहेत आलेली शिकार परत जात नाही. माझ्या बहिणीचे आबरू लुटणारे म्हणजे दोन्ही हात चला Yeah.
मानावे तेवढे उद्धार दिसावे लागले. धन्य 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 ती मायभूमी, धन्य धन्य ते आमचे शिवराय. महाराष्ट्र माझा म्हणायचं नाही महिला, त्यात कसले उपकार. दीन दुबान अनाथांचे आपणाचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य. शिवाजी महाराज की याच मातीवर पोचलेला छत्रपती आणि शिवाजी याच दीन अनाथावर अत्याचार करू लागला. शाबास नेताजीराव, आपण या निधड्या छातीने वाघ धरीत बसून बहिणीचं रक्षण केलं. आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. शिवाजी महाराज की कन्या आणि नेताजीरावांचा विवाह नक्की करा. त्यासोबतच पोपटराव आणि मैना यांचाही विवाह नक्की करा. चला आपण विजयोत्सव साजरा करू. चला. तुझी मोळी गडगडणाऱ्या आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. तरी